तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्हाला जायचं होतं सिटीला, पण सुट्टी असल्यामुळे आज थोडंसं आम्ही उशिराच उठलो आणि सगळी कामं पण हळूहळू चालू होती. पूर्ण आठवडा आहे ना लवकर उठून पण कंटाळा आलेला असतो, त्यामुळं विकेंडला थोडं सगळं आमचं आरामशिरच असतं. तर इथे माझी घरातली सगळी कामं झाली होती करून. मी देवपूजा करते आहे आणि हा कुलस्वामिनीचा कळस आहे ना, मी ह्या गुरुपौर्णिमेला भरला होता. मी फर्स्ट टाईमच भरला हा कळस. आमची कुलदैवत आहे ना तुळजाभवानी माता आहे, पण माझ्याकडं ना देवीची मूर्ती नाही आहे. मी असं ठरवलं होतं की मी जेव्हा तुळजापूरला जाईल ना तेव्हाच देवीची मूर्ती घेईल. तर देवीच्या नावाने मी हा कळस भरला होता. तर आता मी आहे ना नाश्ता बनवते आहे. मी देवपूजा करत होते ना तेव्हा यांनी नाश्त्याची थोडीफार तयारी करून ठेवली होती आणि मी जी नाश्त्याला आज रेसिपी बनवते ना तिचं नाव मला माहीत नाही आहे नेमकं काय, ती मला ह्यांनी शिकवली आहे. आपण उपवासाला जसे बटाटे वगैरे बनवतो ना उकडून किंवा हे फ्राय करून, तर तसं करायचं. बटाटे आधी वाफेवर शिजवून घ्यायचे आणि नंतर आहे ना त्यात पनीर वगैरे ॲड करायचे आणि शेंगदाणे वगैरे पण ॲड करू शकतो, ड्रायफ्रूट्स. तसं ह्यात आहे ना आपल्याला ज्या भाज्या पाहिजे जसं की ब्रॉकली, मशरूम, कॉर्न्स वगैरे ते पण टाकलं ना खूप छान टेस्ट लागते. पण माझ्याकडे नव्हतं आता काय, माझ्याकडे फक्त पनीरच होतं, त्यामुळे मी पनीर शेंगदाणे वगैरे टाकून बनवते आहे. सिम्पल रेसिपी पण खूप टेस्टी लागते. मी जनरली ह्यांना आहे ना जिम वगैरेवरून आल्यावर देत असते हे. यामध्ये ना त्या कलरफुल कॅप्सिकम्स असतात ना त्या पण खूप छान. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा की कशी बनली, तुम्हाला आवडली का.
नाश्ता वगैरे करून निघालो आहे आता सिटीला जायला. आज आमची ॲनिव्हर्सरी होती, त्यानिमित्ताने मग आम्ही जात होतो सिटीला. लंचला जायचा प्रोग्राम बनला होता. रात्रीचं आहे ना, इकडं 7च्या नंतर गेट बंद होतं, त्यामुळं मग रात्री नाही जाऊ शकत, त्यामुळे लंचला जायचा प्लॅन होता आज. आणि आज आम्ही जिथे जाणार होतो ना, ते रेस्टॉरंट पण खूप लांब होतं, त्यामुळं मग लवकर निघालो आणि यायला पण आम्हाला थोडा उशीरच झाला. पण खूप छान होतं, आम्ही पण फर्स्ट टाईमच गेलो इकडे. इथं आदूचं आणि माझं सगळं एक्सप्लोर करणं चालू होतं. फोटोज वगैरे पण काढलेत आम्ही, मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते. आणि इथं आदू बघा किती शांत बसली आहे. ती असं कुठं गेले ना जास्त त्रास वगैरे काही देत नाही, आपण जसं सांगू तसं ऐकते ती. जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. घरी यायला अंधार झाला होता आणि येताना पार्सल आले होते. म्हणजे 2 दिवस झाले गेटवरच होते पार्सल, तर येताना ते पण घेऊन आले. मी मिशोवरून किचनसाठी काही वस्तू मागवल्या होत्या, तर त्या मी तुम्हाला दाखवते ओपन करून. तर ह्यात मी ऑइल डिस्पेन्सर मागवलं होतं. मी आहे ना 2 प्रकारचे तेल वापरते, एक सरसोचं आणि एक रिफाईंड ऑइल. तर मोस्टली मी सगळ्या भाज्या आहे ना सरसोच्या तेलातच बनवते, पण रिफाईंड ऑइल कधी पुरी तळायला, पापड वगैरे तळायला किंवा चपातीला लावायला लागतं, तर मग सारखं ते छोटंसं भांड्यातून ते पुरत नव्हतं, म्हणून मग मी हे ऑइल डिस्पेन्सर मागवलं. आणि हे मला 180ला मिळालं आणि छान, याची क्वालिटी पण मस्त आहे, मला आवडलं. हे काचेचं आहे आणि यात आपण स्प्रे पण करू शकतो आणि पोअर पण करू शकतो, त्यामुळे मला हे जास्त आवडलं होतं. ह्यात ब्लॅक कलर पण होता, मला असं वाटलं ब्लॅक कलर येईल, पण येलो आला. पण छान आहे क्वालिटी वाईज पण. त्यानंतर मी हा वॉलपेपर ऑर्डर केला होता किचन काउंटरला लावण्यासाठी. मी आधी व्हाईट वॉलपेपर लावला आहे, पण तो आहे ना निघाला आहे, आता थोडा फाटायला लागला आहे, त्यामुळं मग मी म्हटलं की हा वुडन टेक्स्चरमध्ये लावूया, पण हा सेम नाही आला आहे, थोडं डार्क शेड आलं आहे. तर बघन मी आता लावेल, नाही तर मग बघूया. आणि तिसरं म्हणजे मी हा रॅक ऑर्डर केला होता. हा पण छान, ह्याची क्वालिटी पण आवडली मला किचनसाठी पाहिजे होता. माझ्याकडे होता, पण माझ्याकडे प्लास्टिकमध्ये, मला असं मेटलमध्ये पाहिजे होता, म्हणून मग मी हा मागवला. त्यानंतर हा वुडन ट्रे, हा पण खूप सुंदर आहे, मला ह्याची क्वालिटी सगळ्यात जास्त आवडली. आणि मी हा असा सहजच फक्त ऑइल डिस्पेन्सर्स ठेवण्यासाठी म्हणून मागवला होता. हा पण मला 180ला का 170ला असं काही मिळालं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.